शिवतीर्थावरून आम्ही पक्षाचे विचार पूर्णपणे बाजूला ठेवून पलूसच्या जनतेसाठी एक आक्रोश मोर्चा काढत आहोत। आक्रोश मोर्चा काढण्याचं एकमेव कारण आहे, आज पलूस नगर परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता येऊन 6 ते 7 महिने झाले। 6 ते 7 मासिक मिटिंग झाल्या, त्यात बरेचसे त्यांनी निर्णय घेतले, पण विरोधासाठी विरोध करणे हे आमचं काम नाही। पण आज हा जनतेच्या विरोधात घेतला गेलेला हा निर्णय आहे। बऱ्यापैकी 5 पट करवाढ केलेली आहे, ती जनतेला मान्य नाही। जनतेत अतिशय मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे। करवाढ ही 5 वर्षांनी करणं गरजेचं होतं। बऱ्यापैकी 4 वर्ष कोरोना काळ गेलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी एकदम 5 पट करवाढ केलेली आहे। तर ही करवाढ अतिशय अन्यायकारक पलूसवासियांच्या दृष्टीने आहे। तर ही करवाढ थांबवण्यात यावी यासाठी पलूसच्या जनतेला बरोबर घेऊन उद्या आम्ही हा आक्रोश मोर्चा काढत आहोत। आणि या आक्रोश मोर्चात काढत असताना आम्ही पलूसच्या जनतेबरोबर सत्ताधाऱ्यांनाही आव्हान करतो, जरी त्यांचं शासनानं आम्हाला ही करवाढ दिली आहे तर तुम्ही तशा पद्धतीने आम्हाला ठराव द्या की बाबा याशिवाय आम्हाला ही करवाढ मान्य नाही आणि 5 वर्ष पुढे जाऊ दे, पण इतक्या मोठ्या प्रमाणात करवाढ आम्ही होऊन देणार नाही आणि त्याला सगळ्या तरातून विरोध करू। आज उद्याचा हा फक्त एक मोर्चा आहे, ह्याच्या पुढचं पाऊल जर ह्याच पद्धतीनं चालू राहिलं तर आम्ही गाव बंद ठेवू आणि त्याच्यानंतर प्रत्येक स्टेपला आम्ही करू आणि ह्याच्यानंतर अशाच पद्धतीने आम्ही कृती समिती स्थापन करू। अशा पद्धतीने जर तुम्ही चुकीचा निर्णय घेत गेला तर असल्या प्रत्येक निर्णयाला आमचा इथून पुढे तुमचा विरोध राहील। त्यांचं विरोधकांचं काय, सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे, सरकार तर तुमचंच आहे ना, मग तुम्ही शासनानं तसं करून घ्या ना। अगदी बरोबर। मग तुम्ही आम्हाला काय बोलता, आम्ही तर आता काँग्रेस आहे म्हणून तुम्ही आम्हाला विरोध करताय का? अगदी बरोबर। त्यांची कालची आम्ही पत्रकार परिषद घेऊनच त्याच्यावर करतोय, स्टेटमेंट करतोय की आम्ही सरकार बरोबर सगळी तुम्ही आमच्या बरोबर सामील व्हा आणि आपण याच्यासाठी सरकार बरोबर पाहूया। महायुतीचं सरकार आहे, आम्ही सरकार बरोबर पाडतो, फक्त तुम्ही त्या पद्धतीने सत्ताधारी म्हणून आम्हाला ठराव करून द्या की करवाढ आम्हाला मान्य नाही।